कोणतं मंदिर आहे हे? याचंच आहे ना. नरसिंह नरसिंह मंदिर आहे का? म्हणजे मग ते हेच आहे ना आपलं, आपण चालू हा. बद्रीनाथला. हा हा हा. बद्रीनाथचं इथंच आहे गादी. कुठं चालले आता? मग चला मी. अरे टाइमपास नका करू. चला चला. त्यांनी इथून तिथं जाऊन का बद्रीनाथ ग? पुन्हा स्थापना केली, पुन्हा तिथं पूजा अर्चना सुरू केली. त्यापासून दिवस पडला की 6 महिने म्हणजे ग्रीष्म आपण जे म्हणतो उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तिथं 6 महिने होते. आणि शीतकालीन म्हणजे वयामध्ये 6 महिने तिथून गादी बद्रीनाथची गादी पंढुकेश्वर मध्ये पडण तुम्हाला रस्त्याला तिथे येते आणि शंकराचार्य इथे येते. त्याच्यानंतर 1785 पर्यंत ही परंपरा लगातार चालू राहिली. 1785 मध्ये इथं खूप मोठा भूकंप झाला आणि हे दिवशी मठ पूर्ण त्यावेळेस काही लोक माहिती नव्हती, पण सगळं गेलं. फक्त ते गादीचं ठिकाण आणि वरती कल्पवृक्ष एवढं राहिलं. जो ज्योतिर्मठ आहे तो मठ वरती आहे, तो पण नष्ट झाला होता. पण त्याच्यानंतर 1940 साली ते जे शाह ते राजघराण्याचे कुटुंब त्यांनी इथं पुन्हा या गादीवर जे बसणारे असते ते राहुल असते उत्तर भारतीय जम्मूधारी ब्राह्मण होते, दक्षिण भारत. लक्झरियस एकदम ही विष्णूची व्हॅली तुम्ही इथं असे एकदम तुम्हाला क्लिअर दिसत. ज्यावेळेस तुम्ही केदारनाथला एकदम शांत म्हणजे शंकराचं कसं आहे तरी पाड शांत हे बद्रीनाथचे जे आहे जे मूळ ठिकाणी इथं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जायला नाही पाहिजे. यात्रा पाहून होती म्हणून तुम्हाला म्हटलं 10 मिनिटं वेळ काढा, थोडी घेत करू नका, थांबा. इथं अजून इथं हे पण एक मंदिर अजून भरपूर काही इथं